नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल पहाटे 6 वाजता लातूर शहरातील देवघर ह्या आपल्या घरी देशाचे माजी गृहमंत्री, पंजाबचे माजी राज्यपाल, 10व्या लोकसभेचे सभापती राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं. निधनाच्या समयी त्यांचं वय 91 वर्ष. शांत स्वभावाचे, आपल्या तत्वावर ठाम असणारे अशा शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म ऑक्टोबर 12 ऑक्टोबर 1935 रोजी झाला होता. त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयातील पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर मुंबई येथून त्यांनी LLB ची डिग्री, वकिलीची पदवी घेतल्यानंतर मग मूळचे चाकूर येथील रहिवासी असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांनी मग लातूरच्या न्यायालयात वकिलीची सुरू केली. शांत स्वभाव, सर्वात मिळून मिसळून राहणारे असे शिवराज पाटील चाकूरकर काँग्रेस पक्षात कार्य करू लागले आणि त्यांना काँग्रेस पक्षाने 1972-73च्या विधानसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. 1973 ते 80 असं जवळपास एक 6-7 वर्षाचा कालावधी ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी बऱ्याच खात्यात मंत्री म्हणून काम केलं आणि विधानसभेचे सभापती पण त्यांनी भूषवलं होतं. 80ला ते पहिल्या वेळेस लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणुकीस उभे राहिले आणि तेथून सलग 7 वेळेस लोकसभेची निवडणूक त्यांनी लातूर विधानसभा मतदारसंघातून जिंकली. केंद्रात असताना विविध खात्याचे मंत्री, त्यातही गृह खात्याचे मंत्री म्हणून पण त्यांनी काम पाहिले. इंदिरा गांधी, राहुल गांधी, PV नरसिंहराव या 3 पंतप्रधानांच्या त्याच्याखाली त्यांनी अगदी केंद्रीय राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास होता. लिंगायत समाजातील शिवराज पाटील चाकूरकर यांचा तसा सर्व समाजातील लोकांशी जवळचा संपर्क होता. त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी त्यांच्या लातूर येथील देवघर या निवासस्थानी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिलं जाईल आणि मग देवघर येथून त्यांची अंत्ययात्रा वरवंटी पर्यंत जाणार आहे आणि वरवंटी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवराज पाटील त्यांचे पुत्र शैलेश पाटील आणि सून
अर्चनाताई डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर या आहेत. अर्चना पाटील यांनी गेल्या वेळी लातूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. युवराज पाटील यांच्या निधनानंतर राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख, राणा जगजितसिंह पाटील आदी मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. हिवाळी अधिवेशनाच्या नागपूर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आदींनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक संदेश पाठवले आहे. शिवराज पाटील यांच्या निधनाबद्दल आपल्या अन्नाच्यानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या म्हणजे 2 डिसेंबरच्या आदल्या दिवशी काही सोशल मीडियाच्या माध्यमावर एक्झिट पोल प्रसारित झाला होता. त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना तालुका प्रमुख सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये केलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करावा असा टिप्पणी लिहून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठवलं होतं. मात्र निवडणूक होऊन गेली आणि हे झालं तरी या संदर्भात काही कारवाई झाली नव्हती. म्हणून राकेश सूर्यवंशी यांनी थेट निवडणूक आयोगाला याबाबतचं हे दिलं होतं. मग निवडणूक आयोगानं जिल्हाधिकारी यांना यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करा असे आदेशित केलं होतं. जिल्हाधिकारी यांनी हे केल्याप्रमाणे निवडणूक अधिकारी ओंकार देशमुख यांनीही जवळपास एका सप्ताहापूर्वी नगर परिषदेच्या निवडणुकीला गुन्हा दाखल करण्याबाबत बजावलं होतं. मात्र तसं झालं नाही, कारण कोणाचा तरी यावर दबाव होता असंच सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे. शेवटी मग परवा शिवसेना उबाटा गटाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव, राकेश सूर्यवंशी आदी मंडळीने लवकरात लवकर यावर कारवाई झाली नाही तर आम्ही शिवसेना पद्धतीनं आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर शेवटी काल उशिरा धाराशिव 2.0 आणि इतर 2 अशा 3 समाज माध्यमांच्या विरोधात सायबर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून आता या बद्दलची चौकशी सुरू होईल, तपास सुरू होईल आणि पोलीस योग्य ती कारवाई करतील असं दिसतं. आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.